शहापूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 23/6/2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चांदरोटी रेल्वे बोगद्याजवळ आसनगावकडे येणाऱ्या बाजूला पोल नंबर 79/45 च्या जवळ चांदरोटी तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे रेल्वे पटरीचे कामकाज चालू असल्याच्या ठिकाणी रेल्वेचे कामकाजाकरिता आणून ठेवलेला ट्रॅक्टर व पाण्याचा टँकर 1,15,000 रुपये किमतीचा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेला वगैरेची माहिती मिळाली। त्यावरून शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 354/2026 BNS कलम 2003/2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास कदम यांच्या आदेशाने शहापूर पोलीस ठाणे येथील तपास पथकाचे पोलीस हवालदार पाटील सानप तसेच पोलीस शिपाई नलावडे भोईर देसले यांनी घटनास्थळी चांदरोटी गेट येथे जाऊन बारकाईने पाहणी केली असता तेथे त्यांना ट्रॅक्टर टायर मार्क दिसल्याने व टँकर चोरून नेल्याची दिशा समजल्याने त्यांनी सदर रोडवरील प्रत्येक CCTV फुटेजच्या साहाय्याने टँकर चोरीसाठी वापरलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेऊन ट्रॅक्टरच्या मालकाकडे विचारपूस करून ट्रॅक्टर भाड्याने घेऊन गेलेल्या इसमाचे नाव देवीदास विशे राहणार मुगाव यास ताब्यात घेतले। देवीदास विशे याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने टँकर आणल्याचे कबुली देऊन सदर पाणी टँकर हा मामनोली येथील संतोष त्रिंबक तरे यांनी चांदरोटी गेट येथून दिले असल्याचे सांगितले। त्यानंतर संतोष तरे यास ताब्यात घेतले व त्यांनीही पाणी टँकर दिल्याचे असल्याचे कबूल केले। तसेच या दोन्ही आरोपीची चौकशी दरम्यान शहापूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला सिरियल नंबर 28/2026 BNS कलम 303/2 अन्वये गुन्हा चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली व मिक्सर चोरी केला असल्याची कबुली केली आहे। सदर दोन्ही आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यातील गेलेला माल ट्रॅक्टर पाणी टँकर ट्रॉली व मिक्सर असा सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे। पुढील तपास शहापूर पोलीस स्टेशन तपास पथक करीत आहेत। शहापूर पोलीस तपास पथकाचे सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहेत। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।